राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने साक्रीच्या तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात कांद्याचे भाव वाढवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, नाफेड आणि NCCFचा कांदा बाजारात आणू नये, मागील तोट्याची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान जाहीर करावे, तसेच बांगलादेश आणि इतर देशांना कांदा निर्यात सुरळीत करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. हा कांदा चांगल्या प्रकारे झोपून देतो. आता येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक आहे, जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समिती म्हणा, यावेळी आम्ही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आमच्या कांद्याला योग्य भाव जर मिळाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत यांना आम्ही आमचा इसका काय असेल तो दाखवून देऊ. सरकारचं करायचं काय? कांद्याला आम्ही